morning. In our last lecture, we have started our subject CRPC, and from that we are seeing what are the machineries provided by the code to protect the justice. Okay, for that we are going to see about the police only, and that is we have started police. The CRPC confirms specific powers such as the power to make an arrest. आपण पोलीस सिस्टीम पाहत होतो. आपण पाहिलं होतं की काल ते सर्टिफिकेट दिलं जातं त्यांना, आणि जेव्हा सर्टिफिकेट देतात तेव्हा जेव्हा ते रिटायर्ड होतात तेव्हा ते सर्टिफिकेट सरेंडर करावं लागतं. सो हिअर पुढे पाहूया. द CRPC कन्फर्म्स स्पेसिफिक पॉवर्स सच ॲज द पॉवर टू मेक अन अरेस्ट. CRPC काय कन्फर्म करतं पोलिसांवर? की ते अरेस्ट करू शकतात. सर्च अँड इन्व्हेस्टिगेट ऑन द मेंबर्स ऑफ द पोलीस फोर्स. ते इन्व्हेस्टिगेशन करू शकतात. हू आर एनरोल्ड ॲज पोलीस. जे एनरोल केलेले आहे पोलीस म्हणून, ज्यांनी आपले जॉईन झालेले आहेत, त्यांना काय करण्याची अथॉरिटी दिली आहे? अरेस्ट करण्याची अथॉरिटी दिलेली आहे, सर्च करण्याची अथॉरिटी दिली आहे ॲज पोलीस ऑफिसर. वायडर पॉवर्स, त्यांना वायडर पॉवर्स दिलेले आहेत. हॅव बीन गिव्हन टू पोलीस ऑफिसर हू आर इन चार्ज ऑफ द पोलीस स्टेशन. पोलीस स्टेशनचा जो इन्चार्ज असतो त्याला वायडर पॉवर्स दिले आहेत मोर दॅन पोलीस. पोलीस स्टेशनला जाऊन पहा, जर माहीत नसेल तर एक इन्चार्ज ऑफिसर असतो आणि त्या इन्चार्ज ऑफिसरला खूप साऱ्या पॉवर्स देऊन ठेवलेल्या असतात. ॲज पर सेक्शन 36 ऑफ CRPC विच रीड ॲज, पहा, द पोलीस ऑफिसर्स सुपेरियर इन चार्ज ऑफ अ पोलीस स्टेशन मे एक्झरसाइज द पॉवर्स ऑफ सच ऑफिशियल्स. हा अंडरलाईन केलेला आहे. तर 36 आर्टिकल सेक्शन 36 जे आहे ते CRPCचं त्याच्या खाली सांगितलेलं आहे. द पोलीस ऑफिसर्स सुपेरियर इन चार्ज ऑफ अ पोलीस स्टेशन मे एक्झरसाइज द पॉवर्स ऑफ सच ऑफिशियल्स. तो ज्या ऑफिसरच्या पॉवर्स असतात, जो इन्चार्ज असतो, ती व्यक्ती त्या पॉवर्स काय करू शकते? यूज करू शकते फॉर द पर्पज ऑफ जस्टिस. ओके, आता पुढची जी मशिनरी आहे ती आहे प्रॉसिक्युटर. प्रॉसिक्युटरचा उद्देश काय पहा. द मेन ऑब्जेक्ट ऑफ क्रिमिनल लॉ इज टू पनिश द ऑफेंडर्स अँड टू इरॅडिकेट मीन्स लेस क्राईम रेट. पहा, उद्देश काय आहे? क्रिमिनल लॉ बनवण्यामागचा उद्देश काय आहे? तर जे ऑफेंडर्स आहेत, जे गुन्हेगार आहेत, त्यांना पनिशमेंट देणं हा उद्देश आहे. इनोसंट पर्सनला पनिशमेंट देणं हा उद्देश नाही, किंवा एखाद्याचा छळवाद करणं असाही उद्देश नाही. इथं ऑफेंडर्सला पनिश व्हायला पाहिजे आणि टू इरॅडिकेट मीन्स लेसन, कमी करायचं आहे. जो क्राईम रेट आहे तो कमी करणे हा याच्यामागचा ऑब्जेक्ट आहे, उद्देश आहे. द कोड फॉर दिस पर्पज the code empowers the central and state government to appoint public prosecutor. म्हणून सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटला काय अथॉरिटीज दिलेल्या आहे? की ते पब्लिक प्रॉसिक्युटर अपॉइंट करू शकतात, म्हणजेच सरकारी वकील. द फंक्शन ऑफ द पब्लिक प्रॉसिक्युटर इज टू कंडक्ट प्रॉसिक्युशन अँड अदर क्रिमिनल कोर्ट इन मॅजिस्ट्रेट कोर्ट, सेशन कोर्ट अँड हायकोर्ट. ज्यांच्यावर अत्याचार झालेला आहे त्या व्यक्तीच्या बाजूने न्यायाची बाजू मांडण्यासाठी, त्यांची बाजू मांडण्यासाठी प्रत्येक कोर्टामध्ये पब्लिक प्रॉसिक्युटरची अपॉइंटमेंट करण्याची अथॉरिटी सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट दोघांनाही दिलेली आहे. द डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट्स, दॅट इज द डिस्ट्रिक्ट कलेक्टर, इन कन्सल्टेशन with the district session judge, prepare a panel of names who are in his opinion found fit to be appointed as a public prosecutor. पहा, काही APPच्या असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरच्या एक्झाम्स असतात, पब्लिक प्रॉसिक्युटरच्या एक्झाम्स असतात, पण काही लोक असे अपॉइंट केले जातात की त्यांचं जे वय आहे, त्यांचा एक्सपिरियन्स आहे, त्यांनी केलेलं काम आहे, ते पाहून सरकारी वकील नेमले जातात. ओके, सो हे कोण करतं? द डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजेच डिस्ट्रिक्ट कलेक्टर, इन कन्सल्टेशन विथ द डिस्ट्रिक्ट सेशन जज. डिस्ट्रिक्ट सेशन जजच्या कनेक्शनमध्ये प्रिपेअर अ पॅनल ऑफ नेम्स. ते नेम्स प्रिपेअर करतात, पॅनल ऑफ नेम्स हू आर इन हिज ओपिनियन फाउंड फिट टू बी अपॉइंटेड ॲज अ पब्लिक प्रॉसिक्युटर.
पहा, काही पब्लिक प्रॉसिक्युटर हे वर्षासाठी, 2 वर्षासाठी, 3 वर्षासाठी अपॉइंट केले जातात. और ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर इन द डिस्ट्रिक्ट किंवा APP अपॉइंट केले जातात. देन द स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंट्स फ्रॉम आउट ऑफ द पॅनल ॲज अ पब्लिक प्रॉसिक्युटर अँड ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर्स. मग जे लिस्ट काढली जाते की बाबा कुठले वकील चांगले आहेत, कुठले वकील चांगलं काम करतात, त्या वकिलांना पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून अपॉइंट केलं जातं. ही ॲक्ट्स ऑन बिहाफ ऑफ स्टेट टू प्रूव्ह द गिल्ट ऑफ ॲक्युज्ड अँड टू पनिश हिम. ते स्टेटकडून काम करतात, स्टेटच्या साईडने काम करतात की बाबा ॲक्युजला आपण काय करायला पाहिजे, त्याचं गिल्ट आहे किंवा नाही, वेदर ही इज इनोसंट ऑर नॉट, ॲक्युज्ड करून ते काम करत असतात. इन सिम्पल ही ट्राईज टू कन्व्हिक्ट द ॲक्युज्ड. ते ॲक्युजला कन्व्हिक्शन देण्याचा प्रयत्न करत असतात. ओके, म्हणजे ज्या बाजूला अत्याचार झालेला आहे, समजा एखाद्या वेळेस ॲक्युज्ड आणि दुसरा जो आहे, ॲक्युज्ड म्हणजे काय, गुन्हेगार, गुन्हेगाराला शिक्षा मिळवून देण्याचं काम कोण करतं, पब्लिक प्रॉसिक्युटर करतं. आणि जे बाकीचे जे लॉयर्स असतात त्यांना डिफेन्स लॉयर म्हणतात. एखाद्या माणसाने मर्डर केला, मग ज्या व्यक्तीचा मर्डर झालाय त्याची फॅमिली काय करेल, त्याच्या फॅमिलीच्या बाजूने कोण काम करेल, तर पब्लिक प्रॉसिक्युटर करेल. आणि जो ॲक्युज्ड आहे, ज्यांनी मर्डर केला आहे, त्याला काय म्हटलं जातं, ॲज अ डिफेन्स लॉयर, कारण तो डिफेन्स घेतो, तो त्या ॲक्युजला वाचवण्याचा प्रयत्न करतो. आणि पब्लिक प्रॉसिक्युटर काय करतो, त्याला पनिश करण्याचा प्रयत्न करतो. ओके, सेक्शन 25 अंडरलाइन दिस. The code provides for appointment of assistant public prosecutor. Underline this section 25. Assistant public prosecutor in the court of magistrate by the state government. पहा, पब्लिक प्रॉसिक्युटरच्या नंतर कोण आहे, असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर इन द कोर्ट ऑफ मॅजिस्ट्रेट बाय द स्टेट गव्हर्नमेंट. सेक्शन 25 सब क्लॉज 1. जेव्हा कंसात दिलं, हे तुम्हाला माहिती असणार आहे, सेक्शन लिहितो आपण, सेक्शन 25 कंसात जे दिले असतं त्याला म्हणतात सब क्लॉज. आणि त्याच्या पुढे जर अजून छोटा कंस असेल तर तो काय होतो, सब क्लॉज. ओके, अँड द सेंट्रल गव्हर्नमेंट, सेक्शन 25 सब क्लॉज 1A. नो police officer shall be appointed as an public prosecutor. ही महत्त्वाची लाईन आहे. नो पोलीस ऑफिसर, कुठलाही पोलीस ऑफिसर हा पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून अपॉइंट केला जात नाही. ओके, सेक्शन 25 पब्लिक ॲज अन असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर, सेक्शन 25 सब क्लॉज 2. फर्दर, सेक्शन 25 सब क्लॉज 3 empowers the district magistrate to appoint any person as assistant public prosecutor in case no assistant public prosecutor is available. पहा, आता कोर्ट आहे, पब्लिक प्रॉसिक्युटरचं काम कोण करेल, ज्यांनी लॉचा अभ्यास केला आहे, जो वकील आहे किंवा ज्याला वकिलीचा एक्सपिरियन्स आहे, ज्याला कायदा कळतो, अशा व्यक्तीला काय केलं जाईल, ॲज अ असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर अपॉइंट केलं जाईल. पण कुणीच मिळत नसेल तर, नसेलच कुणी अवेलेबल तर असं होत नाही, पण जर समजा नसेलच अवेलेबल तर त्याला अथॉरिटी काय आहे, तो एनी पर्सनला, ज्याला कायदा माहिती आहे त्या व्यक्तीला ॲज असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून अपॉइंट करू शकतो. पुढचं आहे द डिफेन्स काउन्सिल. द डिफेन्स काउन्सिल काय आहे पहा, हे आपण मशनरीज पाहतो की कोण कोण जस्टिससाठी काम करतंय हे. ओके, याच्यावर तुम्हाला मोठा प्रश्न पण येतो आणि शॉर्ट नोट्स येतात किंवा आता MCQ सुद्धा येऊ शकतात. द डिफेन्स काउन्सिल काय म्हणतं पहा, आर्टिकल 22 सब क्लॉज 1 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड सेक्शन 303 ऑफ द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973 काय कन्फर करतं, काय सांगतं, काय देतं, ऑन द ॲक्युज पर्सन. काय देतं पहा, कन्सल्टेशन, लोकांशी त्याच्या हॅज अ राईट टू कन्सल्ट अँड टू बी डिफेंडेड बाय अ लीगल प्रॅक्टिशनर ऑफ हिज चॉईस. पहा, मी आत्ताच सांगितलं की 2 लॉयर्स, एक पब्लिक प्रॉसिक्युटर असतो जो विक्टिमच्या बाजूने काम करतो आणि जो बाकीचे लॉयर्स असतात ते ॲक्युजच्या चॉईसनी लॉयर्स निवडले जातात, म्हणजे डिफेन्स लॉयर. मेन ऑफ द खूप सारे लोक डिफेन्स लॉयरच असतात, आपण सगळे डिफेन्स लॉयरच आहोत. सो
हॅज अ राईट टू कन्सल्ट, तो त्याला राईट दिलेला आहे, तो ॲक्युजचा राईट आहे. पुढे पाहणार आहोत आपण हा टॉपिक. ॲक्युजचा राईट आहे की तो त्याच्या आवडीचा, त्याला आवडेल असा एखादा लीगल प्रॅक्टिशनर आपल्या बाजूने डिफेन्स करण्यासाठी निवडू शकतो. म्हणजे वकील निवडू शकतो की बाबा हा वकील मला चालेल, हा वकिलाकडे मी केस देईल की जो माझा डिफेन्स करेल. ओके, देन सो द अक्यूज्ड हॅज अ राईट टू employ a competent defense counsel to challenge prosecution proceedings. पहा, ही प्रोसेस चालते कोर्टामध्ये. आपण हे काय पाहतो आपण, प्रोसेस कशा पद्धतीने कोर्टात प्रोसेस चालते. एक गुन्हा झालेला आहे, फॉर एक्झाम्पल एक मर्डर झालेला आहे. मर्डर ज्याचा झालेला आहे त्याच्या लोकांना पण ज्यांनी केलेला आहे त्याच्या लोकांना पण वाटत असेल की आमचा माणूस इनोसंट आहे, त्याला वाचवायला पाहिजे, किंवा केला असेल माहीत असेल तरी पण सुटका पाहिजे, त्याला पनिशमेंट नको. सो असं तुम्ही डोळ्यासमोर चित्र आणा की एक मर्डर झाला आहे, ज्या व्यक्तीचा मर्डर झाला आहे त्याची एक फॅमिली आहे, ज्या व्यक्तीने मर्डर केलं आहे त्याची पण फॅमिली आहे. दोघंही आपापल्या लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतील. ओके, सो या न्याय मिळवण्याच्या प्रोसेसमध्ये गव्हर्नमेंटतर्फे कोण असणार आहे, पब्लिक प्रॉसिक्युटर असणार आहे, असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर असणार आहे. पण बिचारा ॲक्यूज ज्याच्या हातून मर्डर झालेला आहे, बाय कुठल्याही कारणाने झालेला असेल, सडन रिओकेशनने झालेला असेल, यू मस्ट नो द सडन रिओकेशन, अचानकपणे त्यांनी हल्ला केला असेल किंवा त्यांनी सेल्फ डिफेन्ससाठी केलेला असेल, हे काही असेल तरीसुद्धा तो काय करणार आहे, आता त्यालासुद्धा चॉईस दिलेला आहे आपल्यानी कोर्टने की बाबा तू तुझ्या मतानुसार एक डिफेन्स काउन्सिल सिलेक्ट कर, तू त्याला पैसे दे आणि त्याच्याकडून तू स्वतःला जस्टिस मिळव, स्वतःची सुटका करून घे या ब्लेमपासून. ओके, सो द अक्यूज हॅज अ राईट टू एम्प्लॉय म्हणजे पैसे देणे, नोकर, ॲज अ हे करणं, त्या आपल्या ॲज अ सर्वंट म्हणून अपॉइंट करणं, सर्वंट नाही म्हणू शकत आपण, पण ॲज अ सर्व्हिस देण्यासाठी अपॉइंट करणं. अ कॉम्पिटंट डिफेन्स काउन्सिल त्याच्या हातात आहे. कशासाठी, टू चॅलेंज प्रॉसिक्युशन, जे प्रॉसिक्युशननी मुद्दे मांडलेले आहेत ना की बाबा तू मर्डर केलेला आहेस, तू हा गुन्हा केलेला आहेस, तो खोडून काढण्यासाठी तो काय करणार आहे, ॲक्युज्ड आता जो गुन्हेगार व्यक्ती आहे तो काय करणार आहे, तो आपल्यातर्फे एक वकील देणार आहे. द डिफेन्स काउन्सिल इज अन ॲडव्होकेट. डिफेन्स काउन्सिल कोण असतो, ॲडव्होकेट. तुम्ही सगळे डिफेन्स काउन्सिलच होणार आहात. वेलवर्स, तुम्हाला परीक्षा वगैरे देऊन APP व्हायचं असेल तर होऊ शकता. सो ॲडव्होकेट वेलवर्स in criminal laws and appears before the court to defend the accused. प्रॉसिक्युशन बरोबर कोण उभं राहतं, प्रॉसिक्युटर बरोबर तर डिफेन्स लॉयर उभा राहतो. कुणाच्या बाजूने, ॲक्यूजच्या बाजूने. जो ॲक्यूजच्या बाजूने उभा राहतो तो कोण असतो, डिफेन्स लॉयर. आणि जो याच्या बाजूने विक्टीमच्या बाजूने उभा राहतो, गव्हर्नमेंटतर्फे अपॉइंट केला असतो, त्याला काय म्हटलं जातं, पब्लिक प्रॉसिक्युटर. वन इज द पब्लिक प्रॉसिक्युटर, अनदर इज असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर. ओके, काही परीक्षा देऊन ते बनता येतं, तर कधी कधी एक चांगल्या वकिलांची लिस्ट काढून त्याच्यामधून एखाद्या व्यक्तीला, ज्याला कायद्याचं पूर्ण ज्ञान आहे अशा व्यक्तीला पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून नेमलं जातं. कोण नेमतं, हे कलेक्टर विथ द कन्सल्टेशन ऑफ द सेशन कोर्टाच्या जज बरोबर. ओके, इन सिम्पल, बी ट्राईज हिज बेस्ट टू ॲक्विट द ॲक्यूज्ड. डिफेन्स लॉयर जो आहे तो ट्राय करतो पूर्णपणे की आपला ॲक्यूज्ड हा कसा वाचेल. भलेही त्याने मर्डर केलं असेल, भलेही सगळे पुरावे त्याच्या विरुद्ध जात असतील, तरी पण तो लूपहोल शोधून 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 काय करतो, आपल्या ज्या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे त्या व्यक्तीचं रिप्रेझेंटेशन करतो, त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यासाठी तो खूप अभ्यास करतो, पण त्या बदल्यात तो पैसेसुद्धा घेतो. ओके, सो such pleaders are not in regular employment of the state and a paid remuneration by the accused person. हे जे डिफेन्स लॉयर्स आहेत हे कायमस्वरूपी गव्हर्नमेंटकडून त्यांना पगार येत नाही. जसा पब्लिक प्रॉसिक्युटरला येतो, असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरला येतो, तसा यांना पगार मिळत नाही. डिफेन्स लॉयरला कुठलाही पगार नसतो. किंवा एखाद्या व्यक्तीने त्यांना ॲज अ डिफेन्स लॉयर म्हणून एखाद्या केसमध्ये अपॉइंट केला असेल तर तो कायमस्वरूपी त्याच व्यक्तीचा एम्प्लॉई राहत नाही. केस पुरता मर्यादित असतो त्या व्यक्तीचा काय राहणार आहे, एम्प्लॉई राहणार आहे. तो पैसे घेणार आहे आणि त्याच्या बदल्यात तो काय करणार आहे,
त्याला फ्री लिगल एड सांगता आलं पाहिजे तुम्हाला. फ्री लिगल एड जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा तुम्हाला छान वाटेल काम करताना. ओके, सो पहा कुठले कुठले फ्री लिगल एड्स आहेत. सच ॲज लीगल एड स्कीम ऑफ स्टेट आहे, बार असोसिएशन लीगल एड आहे, अँड सर्व्हिस बोर्ड्स आहेत. हे सगळे अँड सुप्रीम कोर्टाने सुद्धा हे केलेलं आहे. सुप्रीम कोर्ट सिनियर ॲडव्होकेट्स आहेत. फ्री लिगल एड सोसायटी आहे. द लीगल सर्व्हिस अथॉरिटीज ॲक्ट 1987 आहे. ऑल्सो प्रोव्हाइड्स फ्री लीगल एड फॉर द नीडी.